कधीकधी एका फोन कॉलने कुटुंबात अक्षरशः वादळ येतो आणि एका साध्या वाटणाऱ्या भांडणातून इतकी मोठी रहस्य बाहेर येतात की नात्यांची सगळी समीकरणच बदलून जातात. आज आपण अशाच एका नाट्यमय कौटुंबिक घटनेचा आढावा घेणार आहोत, जी आपल्याला नात्यांच्या गुंतागुंतीच्या जगात घेऊन जाईल. चला थेट त्या क्षणात जाऊया. कल्पना करा, दिवसभराच्या कामानंतर घरी परतल्यावर कळतं की घरात भावाच्या अपहरणासारखी भयंकर घटना घडलीय. पण त्याहूनही धक्कादायक गोष्ट म्हणजे हे सगळं आपल्यापासून लपवून ठेवलं गेलंय. घरातलं वातावरण एकदम तंग आहे आणि आता वाद सुरू व्हायला फक्त एक ठिणगी पुरेशी आहे. आणि ही आहे छाया. घरी पोचल्या पोचल्या तिचा पहिला प्रश्न हाच असतो. तिच्या आवाजात राग आहे, दुःख आहे आणि आपण परके असल्याची भावना आहे. तिचा हा एकच सवाल कुटुंबातल्या दबलेल्या तणावाला बाहेर काढण्यासाठी पुरेसा ठरतो. बरं, मग ह्या सगळ्या वादाची सुरुवात नेमकी झाली कुठून? या कथेच्या पहिल्या भागाकडे वळूया, जिथे एका धक्कादायक घटनेने या संपूर्ण प्रकरणाला तोंड फोडलं. तर हे आहे मूळ कारण. राजेशचं अपहरण कुण्या अनोळखी गुंडांनी नाही, तर त्याच्याच बालपणीच्या मैत्रिणीने टीनाने केलं होतं. का? कारण तिला त्याच्याशी लग्न करायचं होतं. म्हणजे बघा, एका एकतर्फी प्रेमातून उचललेलं हे पाऊल संपूर्ण कुटुंबासाठी एक भावनिक वादळ घेऊन आलं. हे सगळं घडलं कसं? तर बघा, टीनाने राजेशला प्रपोज केलं. राजेशचं लग्न झालेलं असल्यामुळे त्याने स्पष्ट नकार दिला. हा नकार टीनाच्या जिवारी लागला आणि तिने चक्क काही लोकांना हाताशी धरून त्याचं अपहरणच केलं. आणि मग त्याची बायको मोहिनी, तिने त्याला परत आणण्यासाठी अक्षरशः आकाश पाताळ एक केलं. चला, राजेश तर सुखरूप घरी परत आला, पण घरातलं वादळ काही थांबलं नाही. खरं तर ते आता सुरू झालं होतं. कारण आता प्रश्न काय झाला हा नव्हता, तर हे कोणामुळे झालं हा होता. आणि इथूनच सुरू झाला आरोप प्रत्यारोपांचा खेळ. आणि इथेच कथेला एक वेगळं वळण मिळतं. छायाच्या मते या सगळ्याला तिची वहिनी मोहिनीच जबाबदार आहे. तिला वाटतं की मोहिनीच्या त्रासाला कंटाळूनच तिच्या भावावरही वेळ आली. पण खरं तर त्याच मोहिनीने आपल्या नवऱ्याला शोधण्यासाठी जीवाचं रान केलं होतं. छायाचा रोख अगदी स्पष्ट आहे, थेट मोहिनीवर. तिच्या मनात हे पक्क बसले की मोहिनीमुळेच तिचा भाऊ अशा संकटात सापडलाय. भावाची चूक तिला दिसत नाहीये, पण वहिनीला दोषी ठरवायला ती एका पाऱ्यावर तयार आहे. आता अपहरणासारखं मोठं संकट टळलंय, पण घरातला वाद काही संपत नाहीये. उलट तो आता एका अगदी क्षुल्लक गोष्टीवर येऊन थांबलाय. आणि ही छोटीशी गोष्टच कुटुंबातला खोलवर रुजलेला अविश्वास दाखवून देते. हे थोडं विचित्र वाटतं नाही का? एवढी मोठी अपहरणाची घटना बाजूला राहते आणि वाद सुरू होतो तो एका साध्या पिशवीवरून. पण कौटुंबिक भांडणांमध्ये अनेकदा असंच होतं. मूळ मुद्दा बाजूलाच राहतो. आता छायाच्या मनात संशयाचं मोहोळ उठतं. तिला वाटतं मोहिनी गर्भवती आहे ना, मग नक्कीच या पिशवीत महागडे पदार्थ म्हणजे काजू बदाम असं काहीतरी असणार, जे ती सगळ्यांपासून लपवून एकटीच खात आहे. पण जेव्हा ती पिशवी उघडली जाते तेव्हा सत्य काहीतरी वेगळंच असतं. त्यात काजू बदाम नव्हते, तर होत्या हॉस्पिटलच्या फाईल्स, औषधं आणि होणाऱ्या बाळासाठी आणलेलं सामान. छायाचा संशय तो पूर्णपणे निराधार ठरतो. आता इथूनच कथेच्या खऱ्या क्लायमॅक्सला सुरुवात होते. कारण आता जो वाद उभा राहतो त्यातून कुटुंबातल्या संघर्षाचं खरं कारण समोर येतं. पैसा, परंपरा आणि एकमेकांवर हक्क गाजवणं. हो, वाद आता थेट मोहिनीच्या डिलिव्हरीवर येऊन पोहोचला आहे. हाच या कथेचा केंद्रबिंदू आहे. कारण हा वाद फक्त डिलिव्हरीच्या जागेचा नाही, तर 2 पिढ्यांच्या, 2 वेगवेगळ्या विचारसरणींमधला संघर्ष आहे. इथे 2 विचारप्रवाह स्पष्ट दिसतायत. एका बाजूला छाया आहे, जी परंपरेनुसार म्हणतीये की पहिलं बाळंतपण माहेरीच व्हायला हवं आणि त्याचा खर्चही माहेरच्यांनीच केला पाहिजे. तर दुसऱ्या बाजूला आहेत मोहिनी आणि राजेश. त्यांचा विचार आधुनिक आहे. ते म्हणतात आपल्या मुलाची जबाबदारी आपली आहे, त्यासाठी तिच्या आई-वडिलांवर आर्थिक भार का टाकायचा. म्हणजे हा फक्त पैशाचा प्रश्न नाही, तर स्वाभिमानाचा आणि स्वातंत्र्याचाही आहे. पण थांबा, या सगळ्या प्रकरणात ज्या व्यक्तीमुळे हे सर्व सुरू झालं त्या टीनाचं काय झालं? कारण तिच्या एका चुकीने फक्त राजेशच्या कुटुंबातच नाही, तर तिच्या स्वतःच्या आयुष्यातही उलथापालथ घडवली होती. चला, एक नजर टीनाच्या कथेवरही टाकूया, कारण प्रत्येक कथेला अनेक बाजू असतात नाही का? तर टीनाची आजची परिस्थिती ही अशी आहे. तिची आई-वडील तिचं लग्न दुसरीकडे जमवायच्या मागे लागले आहेत. तिनेही वरवर पाहता सगळं स्वीकारलं आहे, पण आतून ती अजूनही या सगळ्यासाठी राजेश आणि मोहिनीला जबाबदार मानते. म्हणजे बघा, ती फक्त एक खलनायिका नाही, तर स्वतःच्याच मतांमध्ये आणि परिस्थितीत अडकलेली एक व्यक्ती आहे. आणि आता आपण येतोय या कथेच्या शेवटाकडे. एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की सिनेमा किंवा मालिकांप्रमाणे खऱ्या आयुष्यातल्या कौटुंबिक वादांवर नेहमीच सोपा तोडगा निघतो असं नाही.
आणि हेच या कुटुंबाचं वास्तव आहे. काहीच सुटलेलं नाही. वाद फिरून फिरून त्याच जागी येतात आणि तणाव तसाच राहतो. हे चक्र असंच सुरू राहतं. छाया आणि मोहिनी यांच्यातल्या या तणावामागे एक महत्त्वाचा सामाजिक आणि सांस्कृतिक संदर्भ आहे. तो म्हणजे नणंद भावजई हे नातं. आपल्याकडे अनेक कुटुंबांमध्ये हे नातं अधिकार आणि नियंत्रणाच्या संघर्षाचं केंद्र बनतं. हा वाद फक्त त्या दोघींपुरता मर्यादित नाही. आणि गंमत म्हणजे ही कथा आपल्याला कोणताही तयार निष्कर्ष देत नाही. ती हा प्रश्न आपल्यावरच सोडते की यात कोण बरोबर आहे आणि कोण चूक. कारण प्रत्येक कुटुंबाची गोष्ट वेगळी असते, प्रत्येकाची बाजू वेगळी असते. कारण अशा गुंतागुंतीच्या नात्यांमध्ये अनेकदा शून्य सोपी उत्तरं असतात आणि शून्य स्पष्ट विजेते असतात. आणि याच एका महत्त्वाच्या प्रश्नासोबत आपण आज इथे थांबूया. कौटुंबिक वादांमध्ये आपलं म्हणणं खरं करण्याच्या हट्टात नात्यातली शांतता गमावली जाते का? यात जास्त महत्त्वाचं काय, बरोबर असणं की एकत्र असणं? याचा विचार नक्की करा.